हॅलो फ्रेंड्स, आज आपण युनिट 3.3 द ट्रुथ या कवितेचा अभ्यास करणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न युनिट 3.3 अ पोएम ट्रुथ. लेट्स रीड इट. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curved, the fall words to pierce the stick inside me and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. Friends, let's understand the first stanza. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Now you know what is a stick. It means kathi in Marathi. And stones, obviously, dagad, may break my bones, means it can hurt my body. Sticks and stones may hurt my body. ते माझ्या शरीराला काय पोचू शकतात? क्षती किंवा इजा पोचू शकतात, जखम करू शकतात. But words can also hurt me. What is the meaning of hurt? मन दुखावणे. But words can also hurt me. It means that with a physical thing or anything, we can hurt anybody's body, but with words, we can hurt them, let us say their mind. Okay, that is the meaning. Stones and sticks break only skin. Now here, skin means outward thing, body. इथे फक्त बॉडी हा अर्थ घ्यायचा की स्टोन्स आणि स्टिक्सने काय होतं, ब्रेक ओनली स्किन मीन्स इट हर्ट्स आउटवर्डली. While words are ghosts that haunt me. Now what is the meaning of ghost in Marathi? It means bhoot. Haunt, what is the meaning of haunt? Trouble or worry again and again. पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची चिंता होणे किंवा त्या गोष्टीचा त्रास होणे या अर्थाने. नाउ व्हाईल वर्ड्स आर घोस्ट्स मीन्स वर्ड्स आर ट्रबलसम लाईक घोस्ट्स. ते भूतांसारखे जे असतात ते त्रासदायक असतात. दॅट हॉन्ट मी, की जे वारंवार काय करतात, त्रास देत असतात. व्हॉट इज द मिनिंग? डीपर मिनिंग. द डीपर मिनिंग इज दॅट द सेम थॉट गोज ऑन इन अवर माइंड. आपल्या माइंडमध्ये तोच जो थॉट असतो तो घोडत राहतो. कोणी आपला अपमान केला, कोणी आपल्याला वाईट म्हटलं, कोणी आपल्याला शिवी दिली. दॅट इज द मिनिंग. सो वन थिंग इज देअर दॅट विथ अ फिजिकल ऑब्जेक्ट, कोणत्याही फिजिकल ऑब्जेक्टने, एखाद्या वस्तूने आपण एखाद्या व्यक्तीचं जे शरीर आहे ते दुखवू शकतो. बट विथ वर्ड्स वी कॅन हर्ट द पर्सन अँड इट हर्ट्स डीपर दॅन दॅट. आणि ते त्याच्यापेक्षा जास्त डीप असतं. दॅट इज वाय इट गोज ऑन अँड ऑन इन द माइंड. त्यामुळे ते माइंडमध्ये जे असतं ना ते चालत राहतं. व्हॉट इज इन द सेकंड स्टांजा? लेट अस रीड इट. Slant and curved, the fall words to pierce and stick inside me. Slant and curved. जर बघायला गेलं तर दोघांचा अर्थ एकच आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्लँट? लीन और स्लोप टू वन साइड. एका साईडला वाकलेलं असणं, वक्र असणं. आणि कर्वचा अर्थ सुद्धा वक्र असाच होतो. म्हणजे एका साईडला झुकलेलं असणं असू शकतं, परंतु एका साईडला वक्र असणं म्हणजे तलवारीविषयी बोलतायत. सो स्लँट अँड कर्व्ड मीन द सेम. ते दोघांचा अर्थ इथे एकच घ्यायचा. स्लँट अँड कर्व्ड फॉल वर्ड्स.
स्वर्ड तलवार. शब्दांची जी तलवार आहे ती वक्र अशी पडते. म्हणजे काय की दॅट इज नॉट स्ट्रेट, ते एकदम सरळ नसते. अ पर्सन हू हर्ट्स यू डज नॉट टेल यू डायरेक्टली. कधी कधी असं पण असतं, बट इट हर्ट्स समवेअर. सो हेअर स्लँड अँड कट, इट इज द शेप ऑफ दॅट स्वर्ड. त्या स्वर्डचा जो शेप आहे त्याच्याविषयी बोललेला आहे. कशासाठी? व्हॉट डज इट डू? काय करते ती तलवार? टू पियर्स, रुंदते, भेदते, बोचते. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी, अँड दॅट स्वर्ड लिव्स देअर. दॅट स्वर्ड लाईज देअर. आणि ती जी तलवार असते ती तिथेच पडून राहते. व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ काय होतो की एखाद्या व्यक्तीला जर आपण शब्दांनी दुखवलं तर ते तिथेच राहून जातं मनात, या अर्थाने. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स. जर एखाद्या व्यक्तीला बॅटने मारलं, एखाद्या व्यक्तीला ब्रिक्स म्हणजे विटा ज्या असतात ज्यांच्याने बांधकाम होतं त्याच्याने मारलं, देन व्हॉट हॅपन्स? मे एक थ्रू बोन्स. त्यांचं खूप दुखणं कुठे होतं? बोन्समध्ये. बोन्समध्ये म्हणजे कुठे? आपल्या हाडांमध्ये. बट वर्ड्स कॅन मोटिफाय मी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोटिफाय? मेक वन फील अशेम्ड अँड एम्बरेस्ड. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कमीपणाची जाणीव करून देणे, त्याचा अपमान करणे, या अर्थाने. सो दिस इज द इफेक्ट ऑफ दोज वर्ड्स, दोज हार्श वर्ड्स. हा इफेक्ट असतो हार्श वर्डचा, कठोर शब्दांचा. देन व्हॉट हॅपन्स? मग काय होतं? पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. कट्स अँड ब्रुजेस नाव हॅव हील्ड इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. सी, मग काय होतं? मग कालांतराने काय होतं की आपल्याला तो जो त्रास असतो त्या शब्दांचा किंवा मनाचं जे दुखणं असतं ते हळूहळू एकदम शांत होऊन जातं. मग काय राहतं? पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. स्कार म्हणजे व्रण. एखादी जखम झालेली असते, त्याचं व्रण असतं, त्याचं निशाण असतं, त्याची खूण असते ते. सो पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार म्हणजे काय की आता त्रास होत नाही, बट दॅट स्कार इज देअर. परंतु तो जो व्रण आहे, ते जे निशाण आहे ते तिथेच आहे. कशावर? ऑन माइंड अँड हार्ट. मनावर आणि हृदयावर. दॅट्स टेंडर. आणि मन आणि हृदय कसं असतं? टेंडर, नाजूक असतं. नाजूक मनावर आणि हृदयावर ते जे शब्द असतात ते कोरले गेलेले असतात. त्यांच्या काहीतरी निशाण तिथे बाकी असतं. मग कवी काय म्हणतो बघा पुढे? कट्स अँड ब्रुजेस नाव हॅव हील्ड. ब्रुजेस म्हणजे काय? इंजुरीज, जखम. आता जे कट्स होते, जे ब्रुजेस होते, जखमा होत्या, नाव हॅव हील्ड, आता काय झालेल्या आहेत? त्या भरून निघालेल्या आहेत, आता त्रास नाही देत. इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. आता फक्त जे वर्ड आहेत त्यांची आठवण मला राहते. दॅट इज द मिनिंग. सो द पोएम हॅज अ डीपर मिनिंग. पोएमला डीपर मिनिंग आहे. फर्स्ट स्टांजामध्ये बॉडी अँड माइंड ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे की वेन वी हर्ट समबडीज बॉडी इट हील्स विथ टाईम, बट वेन वी हर्ट समबडीज माइंड दॅट टेक्स मोर टाईम. मग त्याला जास्त टाईम लागतो. इन द सेकंड स्टांजा the main thing is given that words can be used as swords. वर्ड्सचा उपयोग स्वर्ड्स सारखा करू शकतो आपण, तलवारींसारखा करू शकतो. अँड दे रिमेन देअर इन द माइंड. आणि मग ते जे शब्द असतात ते माइंडमध्ये राहून जातात बिकॉज दे हर्ट यू. इजंट दॅट सो? तसं नाही का? देन इन द थर्ड स्टांजा वी आर सेड, तिसऱ्या स्टांजामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की विथ टाईम वी आर नॉट हर्ट एनीमोर. टाईम बरोबर आपण त्यापेक्षा जास्त आपल्याला हर्ट नाही होत, बट वी रिमेंबर द वर्ड्स. आठवणी राहून जातात. सो द पोएम इज व्हेरी व्हेरी गुड. दो इट्स अ व्हेरी शॉर्ट पोएम, बट इट हॅज अ व्हेरी डीपर मिनिंग. आय थिंक यू माइट हॅव अंडरस्टूड इट.
विल मीट अगेन. थँक यू. बाय बाय.